डिवाइन्स. मागच्या भागात आपण स्फटिकाच्या श्रीयंत्राची डिटेल माहिती बघितली होती. आजचा भाग अजून इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आपण वेगवेगळ्या क्रिस्टल्स पासून बनलेली वेगवेगळी यंत्र आणि त्यांची माहिती बघणार आहोत. चला भेटूया प्रोफेसर अरुण विद्वांस यांना. नमस्कार, मी प्रोफेसर अरुण विद्वांस. मागच्या भागामध्ये आपण स्फटिकाच्या श्रीयंत्राची माहिती बघितली, त्याची स्थापना कशी करायची ती बघितली. आता या भागामध्ये आपण निरनिराळ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात, त्याच्यापासून निरनिराळी यंत्र तयार केली जातात आणि यंत्रांचा उपयोग आपल्याला ऊर्जेसाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोग होतो. आता ही जी आपली 7 चक्र असतात ती कशी दिसतात ते बघा. हे बघा कसं दिसतंय ते. ह्याला 4 कोण आहेत, 4 पाकळ्या आपण म्हणतो. या 4 पाकळ्यांमधून ऊर्जा आपल्याला दिसत असते. तर हे झालं मूलाधार चक्र. आता त्यानंतर येतं ते बघा, हे स्वाधिष्ठान चक्र. त्याच्या पाकळ्याचा नंबर वाढला आहे बघा इथे, पण हे सगळे टोकं आहेत. तेव्हा हे सुद्धा यंत्र आहे. म्हणजे आपलं जे स्वाधिष्ठान चक्र जे म्हणतो ते चक्र म्हणजे यंत्रच आहे. तर त्यानंतर येतं हे मणिपूर चक्र. ह्याचे हे वाढलेत बघा, त्रिकोण हे वाढलेत इथले. ह्याची ऊर्जा अजून त्याच्यापेक्षा जास्त वाढलेली आहे. त्यानंतर येतं ते अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. हे बघा याच्यामध्ये किती पाकळ्या वाढल्यात, त्याच्यामध्ये हे त्रिकोण वाढलेत बघा. ह्याची ऊर्जा अजून जास्त बाहेर जाणार आहे. आणि हे विशुद्धी चक्र आहे. 16 त्याला पाकळ्या आहेत, म्हणजे 16 ट्रँगल आहेत त्याची ऊर्जा अजून त्याच्यातनं बाहेर जाते. तर हे झालं विशुद्धी चक्र. नंतर येतं ते आज्ञाचक्र. हे बघा आज्ञाचक्र, ह्याला 2 पाकळ्या आहेत, पण या दोन्ही याच्यातनं ऊर्जा बाहेर पडते. आणि हे शेवटचं 7व्या नंबरचं चक्र जे आहे ते सहस्त्रार चक्र. म्हणजे इथे 1000 पाकळ्या आहेत, म्हणजे त्यातनं येणारी ऊर्जा किती असेल ती बघा. हे सगळे ट्रँग्युलर याच्यातले असतात. म्हणजे आपली जी 7 चक्र आहेत ती चक्र जशी ऊर्जा बाहेर न घेतात तशीच ऊर्जा ते बाहेर पण टाकत असतात. त्यामुळे हे जरी फोटो त्याचे असले तर या फोटोमधनं आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि नकारात्मक ऊर्जा सगळी बाहेर टाकत चाललेली असते. आता हा बघा, हा एक क्रिस्टल बॉल आहे. हा क्रिस्टल बॉल आहे, हा चमकतोय बघा. आणि हा कशाने तयार झालेला आहे तर ह्याच्यावर तुम्हाला हे सगळे त्रिकोण दिसतात. हे चमकणारे कोण आहेत. ह्याच्यावर लाईट पडला की तो मल्टिपल होऊन सगळ्या डायरेक्शनमध्ये जातो. त्यामुळे हा जो आपण हँगिंग करून ठेवला असा, तर ह्याच्यावर पडणारी जी ऊर्जा आहे, लाईट आहे, हा सगळीकडे पसरतो फिरल्यावर, वारा आल्यावर. त्यामुळे हे एक यंत्र आहे. लक्षात ठेवा, हे श्री यंत्र नाही, पण हे यंत्र आहे. ऊर्जा आपल्याला याच्यातनं मिळते, फिरणारी ऊर्जा मिळते. याच्यावर पडणारा प्रकाश सगळीकडे असतो. त्यामुळे असे लोलक आपण जर लावले तर आपल्याला ही प्रकाशाची ऊर्जा आणि प्राणिक ऊर्जा ही आपल्याला सर्वत्र ठेवता येते. तर साध्या रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा यंत्र आहे बघा. आता हे सुद्धा एक प्रकारचं यंत्र आहे. हा फोटो आहे बघा. हा फोटो आपण जर खिशात ठेवला तर याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. आणि ह्याला म्हणतात कमल ध्यान. दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि मध्ये याच्यावर श्रीयंत्रावर महालक्ष्मी बसलेली आहे. तर असा फोटो आपण जर आपल्या खिशात ठेवला, पर्समध्ये ठेवला, तर ह्याचा उपयोग आपल्याला छान होतो. म्हणजे हे सुद्धा एक यंत्रच आहे. आता आपण बघितलं की हे जे ट्रँगल आहेत, ह्या ट्रँगलमधनं येणारी ऊर्जा ही खूप प्रमाणामध्ये असते. तर आता हा बघा का, हा पिरॅमिड आहे, पण इथे हे 9 पिरॅमिड आहेत बघा. 9 पिरॅमिड दिसत आहेत. आणि हा उलटा केला की हा मेन पिरॅमिड येतो. म्हणजे ज्या वेळेला आपण हा असा हातामध्ये ठेवू त्यावेळेला 9 पिरॅमिडमधनं ऊर्जा घेतली जाते आणि ह्या मोठ्या पिरॅमिडमधनं ती बाहेर टाकली जाते. हे बघा. तर हा कॉर्नेलियन, हा आहे टायगर्स आहे, हा आहे टुर्मलिन. हे सगळे क्रिस्टल आहेत. हाही टुर्मलिन आहे. त्याच्या खाली ओम लिहिलेलं आहे बघा.
आता ओम खाली आहे आणि त्याच्यावर पिरॅमिड आहे, त्यामुळे ओमची ऊर्जा जी आहे ती अनेक पटीने हा वाढवून बाहेर टाकतोय. आता तसाच हा पिरॅमिड बघा, हा गोल पिरॅमिड आहे, याला अँगल्स नाही आहे, तिथे सगळे अँगल ब्लंट केलेले आहे तिथे, त्यामुळे हा सगळ्या दृष्टिकोनातून ऊर्जा बाहेर टाकतो. हा आणि हा याच्यामध्ये हा फरक आहे की ह्याला 4 फेसेस आहेत आणि हा संबंध सगळ्या बाजूनी गोल आहे, तरी हा सुद्धा पिरॅमिड आहे, हा सुद्धा पिरॅमिड आहे. हेही यंत्र आहे, हे पण एक यंत्र आहे. आता ह्याच्यातलं हे यंत्र बघा, हे एकक एकक जो ट्रायंगल आहे हा ऊर्जा देणारा आहे, पण सॉलिड आहे, पोकळ नाही आहे किंवा 2 डायमेन्शनल नाही आहे. बघा हा कसा दिसतोय. हे पण एक यंत्र आहे. हे आपण हातात ठेवून ध्यानाला बसायचं, याच्यातनं मिळणारी ऊर्जा आपल्या हाताच्या चक्रातनं आपल्या सहस्रार चक्राकडे जाते आणि अशा रीतीने आपल्याला लवकर ध्यान लागतं. हे चौरस आहेत. हा जसा आपण फिरवला तर तुम्हाला एका बाजूला ट्रायंगल दिसतोय, हा ट्रायंगल आहे बघा, इथे हा ट्रायंगल आहे आणि इथे हा चौरस आहे. हे चौरस असं जोडलं आपण तर परत हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल झाला. असं हे चौरस आणि ट्रायंगल मिळून झालेला हा एक यंत्र आहे. हे सुद्धा प्रचंड आपल्याला ऊर्जा देत असतं. ध्यानाला बसताना असं हातात ठेवून जर ध्यानाला बसलं त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा जी असते ती खूप प्रमाणामध्ये असते. आता हा बघा, हा तुम्हाला पिरॅमिडसारखाच दिसतोय ना, पण खालनं शंख आहे बघा, तर ह्याला लक्ष्मी शंख म्हणतात. हा शंखच आहे, समुद्रामध्ये सापडतो, पण दिसतोय कसा बघा, तो आहे ना पिरॅमिडच आहे पण गोल पिरॅमिड आहे. हा त्रिशूळ बघा कसा आहे. ह्या त्रिशूळामध्ये जर आपण बघितलं तर हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे हा त्रिकोण झाला. म्हणजे ह्याच्यातनं येणारी ऊर्जा जी आहे ही अशी बाहेर जाणार आहे. तसंच असा पॉईंट आणि असा जोडला की हा परत त्रिकोण होतो आणि यातनं येणारी ऊर्जा अशी बाहेर जाते. म्हणजे हे त्रिशूळसुद्धा एक प्रकारचं यंत्रच आहे. आता हा पिरॅमिड बघा, तर हा ॲव्हेंच्युरिन ह्या क्रिस्टलचा पिरॅमिड आहे, मोठा पिरॅमिड आहे. ह्याच्यात 4 ट्रायंगल्स आहेत बघा, हे 4 ट्रायंगल आहेत आणि खालच्या बाजूनी फ्लॅट आहे. हा असा तुम्हाला खालनं दिसतो. तेव्हा जेवढा पिरॅमिड मोठा तेवढ्या त्यातनं निघणारी ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते. आता हा हिरव्या रंगाचा आहे म्हणून यातनं निघणारी जी ऊर्जा आहे ही हिरव्या रंगाची ऊर्जा आहे. म्हणून ह्याचा रंग बदलला की त्या ऊर्जेचा रंग बदलतो. हा जर लाल असता तर ह्याच्यातनं निघणारी जी ऊर्जा आहे ती लाल रंगाची म्हणजेच आपल्या मूलाधार चक्राची ऊर्जा निघाली असते. तेव्हा हा एक अजून दुसरा आहे, हा झाला ॲमेथिस्टचा. हा बघा, हा याचा क्रिस्टल जो आहे तो ॲमेथिस्ट क्रिस्टल आहे आणि त्याच्यावर ही नक्षी किती आहे ती बघा. ही नक्षी तुम्हाला याच्यावरनं सारखी दिसते, तर ती सुद्धा ट्रायंग्युलर तुम्हाला वाटते आणि ह्याच्यातनं सुद्धा प्रचंड प्रमाणात ऊर्जा निघत असते. हा ॲमेथिस्ट क्रिस्टल आहे आणि त्याचा हा ॲमेथिस्टचा पिरॅमिड आहे. आता हे बघा, हे अजून एक प्रकारचं यंत्र आहे. हा दिसायला तुम्हाला ॲरो दिसतोय, बाण आहे हा, पण इथे ट्रायंगल आहे बघा. हा म्हणजे याची ऊर्जा इकडून आली की प्रचंड प्रमाणामध्ये इथून ऊर्जा बाहेर पडते. म्हणून आपल्या देवदेवतांच्या हातामध्ये हा असा ॲरो दाखवलेला असतो. जसा मगाशी तुम्हाला त्रिशूळ दाखवलं त्यातलाच हा एक प्रकार आहे. हा ब्लॅक ऑब्सिडियन अशा ह्या क्रिस्टलपासून हा तयार केलेला आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. हा बघा कसा आहे तो. तर ही फिगर बघा कशी येते. हा पाचू आहे आणि हा नटराजासारखी ही फिगर आहे आणि हे नॅचरल आहे बघा. हे सापडलेलं आहे डोंगरामध्ये. हा पाचू आहे सगळा आणि हे नटराजासारखी याची फिगर दिसते. त्यामुळे ह्याच्यातनं येणारी जी ग्रीन ऊर्जा आहे, हिरवी ऊर्जा आहे, ती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला ह्याच्यात दिसते. तसंच हा नॅचरल बघा, हा आपल्या शिवपिंडीसारखा दिसतो. ही मध्ये पिंडी आहे आणि कडेनी शलाका आहे.
तर हा दिसताना वर्ण मात्र आपल्याला एखाद्या पणतीसारखा दिसतो, पण आहे मात्र ते शिवाची पिंडी आहे. हा दुसरा पिरॅमिड बघा, म्हणजे आपल्याला कळत नाही हा शंख तुम्हाला दिसतोय, हा शंखसुद्धा असा ठेवला की पिरॅमिड झाला. आणि ह्याचे डायरेक्शन कशी आहे बघा, ही ऊर्जा देणारी डायरेक्शन या ठिकाणी आहे, हे ओपनिंग आहे त्याचं. त्यामुळे येणारी ऊर्जा जी आहे ती अशी सर्क्युलर फिरत 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 ह्या तोंडातनं वर पडते. तर अशी याला तुम्हाला मिळणारी प्रचंड ऊर्जा ह्या आपल्या शंखातनं मिळत असते. तेव्हा शंख ही सुद्धा एक यंत्र आहे, आपल्याला थोडी ऊर्जा घेतं आणि जास्त ऊर्जा बाहेर टाकतं. हे क्रिस्टलचं तत्त्व आहे. तर एनी क्रिस्टल रिसीव्ह स्मॉल एनर्जी, इट ॲम्प्लिफाईज द एनर्जी अँड गिव्ह आउट द एनर्जी. हे फिजिक्समधलं तत्त्व झालेलं आहे. तसं ज्यावेळेला आपण हा वाजवतो इथून, त्यावेळेला यातनं हवा जाते आणि हवा याच्यातनं ती बाहेर पडते आणि बाहेर पडताना त्याच्यातनं आवाज येतो. म्हणजे हे दोन्ही गोष्टींनी ऊर्जा वाढवणार आहे. म्हणजे हवेची ऊर्जा किंवा जे प्राण ऊर्जाही वाढवतो, तशीच ही आवाजाची ऊर्जाही वाढवतो. त्याच्यामुळे हे एक यंत्र आहे. म्हणजे नवीन यंत्र बघा कसं आहे. हे 9 प्रकारचे 9 पिरॅमिड याच्यावर चिकटवलेले आहेत काचेवर. तर हे ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे कारमध्ये लावलेले जातात. कारचा जो डॅशबोर्ड असतो ड्रायव्हरच्या समोरचा, त्याच्या दोन्ही बाजूला एकक असे हे 2 चिकटवले जातात. त्यांनी कारला प्रोटेक्शन मिळतं, ड्रायव्हरला झोप येत नाही आणि ह्याच्यातनं आतल्या सगळ्या कारमध्ये आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते. यंत्र बघा, हे आपण तयार केलेलं यंत्र आहे. या यंत्राचा उपयोग ऊर्जा देण्यासाठी होतो. बघा कसं आहे, हा मधला भाग आहे हा स्फटिकाचा आहे, हाही पुढचा भाग स्फटिकाचा आहे आणि इथे हा गोल लावलेला आहे हा स्वस्फटिकाचा आहे. याला एनर्जी देण्यासाठी पेन्सिल वापरतात, एनर्जी काढायची आणि एनर्जी द्यायची. त्याच्यासाठी हे 7 रंगाचे 7 खडे बसवलेले आहेत. आपल्याला ज्या रंगाची ऊर्जा द्यायची त्यावेळेला आपण त्याच्यावर बोट ठेवायचं, त्या रंगाची ऊर्जा त्याच्यातनं जाते. तेव्हा ह्याला हिलिंग पेन्सिल असं म्हणतात. आता ही जी हिलिंग पेन्सिल आहे त्याचा मधला दांडा जो आहे तो सगळा स्फटिकाचा आहे. त्याचा पुढचाही जो पॉईंट आहे तो क्रिस्टल पॉईंट आहे आणि हा पाठीमागे जो दिलेला आहे हा एक स्फटिकाचा गोल आहे. त्यातलं ऊर्जा देताना असा हातामध्ये हा धरला जातो. तर इथनं ऊर्जा घेतली जाते, आतल्या स्फटिकाच्या दांड्यामधनं मॅग्निफाय होते, वाढत वाढत जाते आणि हा पॉईंटमधनं ती ज्याला ऊर्जा द्यायची त्याच्या अंगावरही ऊर्जा जाते. आता मला जर मनातल्या मनात लाल ऊर्जा द्यायची असेल तर मी हे लाल रंगावर बोट ठेवतो, म्हणजे ह्याच्यातनं निघणारी जी ऊर्जा आहे ही लाल ऊर्जा आहे. आता हिरवी असेल तर मी हिरवीवर बोट ठेवतो आहे, म्हणजे ही ऊर्जा हिरवी रंगाची याच्यातनं जाते. असे हे 7 कलर आहेत. तर कुठल्याही रंगाची ऊर्जा आपल्याला हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देता येते, म्हणून ह्या पेन्सिलीचा उपयोग हिलिंग पेन्सिल म्हणून करतात. प्राणिक हिलिंग, क्रिस्टल हिलिंग, एनर्जी हिलिंग या शास्त्राबद्दल जितकी माहिती करून घेता येईल तेवढी आपण घेणार आहोत. क्रिस्टल हिलिंग आणि वास्तुशास्त्रामध्ये अजून कोणकोणत्या गूढ आणि उपयोगी वस्तू वापरल्या जातात, त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्यामुळे तो भागसुद्धा नक्की बघा. चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा विविध विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. लवकरच भेटूया पुढच्या भागात. बघत रहा हॅपी वाइब्स.